ह्या गोष्टी घडवून आणत होत्या. आतापर्यंत आम्ही या गुन्ह्यामध्ये 3 महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक केलेल्या आहेत. याचा तपास जो आहे तो बदलापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत. यामध्ये आम्ही स्वतंत्र 3 टीम नेमलेल्या आहेत. प्राथमिक तपासात असं दिसून येत आहे की ज्या डोनर महिला होत्या ह्या तिथे स्वेच्छेने तिथं आलेल्या आहेत आणि पैसे घेऊन त्यांनी हे एक डोनेशन केल्याचं दिसतंय. यामध्ये अराऊंड 25,000 ते 30,000 रुपये त्यामध्ये मिळाल्याचं तपासामध्ये निष्पन्न होत आहे. यामध्ये कुठला IVF सेंटरचा किंवा आणखी कुणाचा सहभाग आहे का या दृष्टीने आम्ही काल PCR घेतलेला आहे आणि यामध्ये एकूण 7 दिवसांचा PCR आम्हाला मिळालेला आहे. त्या दृष्टीने आमचा सखोल तपास जो आहे तो सुरू आहे. यामध्ये लवकरच इन्व्हॉल्व असलेले जी काय इतर लोक असतील या बेकायदेशीर ह्याच्यामध्ये तर ते आम्ही नक्कीच विस्तृत जानकारी यामध्ये आपल्यासमोर प्रस्तुत करू. सर यामध्ये त्या जे स्त्री बीज काढायचे आणि स्टोअर करायचे ते कुठे स्टोअर करायचे आणि कुणाला विकायचे मग ते पुढे नेऊन? यामध्ये संबंधित जे लोक आहेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की तिथून ते दुसरीकडे संबंधित महिलांना घेऊन जाऊन त्यामध्ये ते जो त्यांचा स्पेसिफिक पिरियड असतो त्या पिरियडला तिथं ते विक्री केल्याचं त्यांनी निष्पन्न होत आहे. या दृष्टीने तपास जो आहे अतिशय प्राथमिक स्टेजवरती आहे.